लोकमंगल बँक आणि लोकमंगल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या लोकमंगल साहित्य पुरस्कारांची यंदाच्या वर्षी घोषणा करण्यात आली। यंदाचे हे पुरस्काराचे 11वे वर्ष असल्यामुळे पुरस्कारांचे स्वरूप आणि रोख रक्कम वाढवण्यात आल्याची माहिती साहित्यिक आणि नाट्यकलावंत शोभा बोल्ली यांनी दिली। 11वा वर्ष आहे आपलं हे यंदाचं आणि गेल्या वर्षी तुम्ही सगळ्या पत्रकारांनी एक मागणी अशी केली होती की गेले 10 वर्ष तुम्ही पुरस्काराची रक्कम 30 ठेवली आहे, मग एखादा पुरस्कार तरी वाढवा किंवा रक्कम तरी वाढवा। मग आम्ही असा विचार केला सगळ्या परीक्षकांनी मिळून की अनुवाद हा साहित्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे। या माध्यमातून वेगळ्या भाषेतलं साहित्य आपल्यापर्यंत पोहोचतं आणि अनुवादाला साहित्य अकादमी सोडला तर कोणीही पुरस्कार देत नाही बरं का, हे आवर्जून तुम्ही लक्षात घ्या। म्हणून आम्ही एक असा विचार केला की काही झालं तरी आपण अनुवादाचा पुरस्कार सुरू करू, म्हणून यावर्षीपासून 25,000 रुपयाचा आपण अनुवादाचा पुरस्कार सुरू केलेला आहे। आणि विशेष दखल घेण्यासारखं म्हणजे महाराष्ट्रातली एकमेव आपली संस्था आहे साहित्य अकादमी, ही अर्थात काय म्हणतात राजकीय किंवा वेगळी आहे ती, शासनाची आहे ती, आणि आपण हा पुरस्कार सुरू केलेला आहे। तर अशा प्रकारे एकूण आणि सोलापुरी साहित्य पुरस्कार परत तुम्हाला सगळ्यांचीच मागणी होती म्हणून गेल्या 6 वर्षापासून आपण सोलापूर साहित्य पुरस्कार पण सुरू केलेला आहे। असे एकूण 6 पुरस्कार आपण यंदा देतो आणि पुरस्कार जाहीर आता तुमच्याकडे सगळं आलेलं आहे तरी मी सांगते, पण 2 गोष्टी आम्ही विशेष करायचं म्हणतो यावेळेस। सगळीकडेच ओरड आहे की काय म्हणतात वाचन संस्कृती कमी होतीये आणि आपण बघायला गेलं तर महाराष्ट्रातच नाही भारतामध्ये सगळीकडे ही ओरड आहे आणि सगळेजण आता वाचन संस्कृती वाढावी म्हणून प्रयत्न करतायत आणि अशा प्रयत्न करणाऱ्यांचा एक सन्मान करावा असंही आमच्या डोक्यात आलं। म्हणून सोलापुरातल्या अशा 2 व्यक्ती आहेत की जे वाचन संस्कृती वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करतात, तर त्यांचाही सन्मान आपण इथं करीत आहोत। या निमित्तानं ते एक व्हावं असं मला वाटतं। साहित्य आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी लोकमंगल परिवार सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आमदार सुभाष देशमुख यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले। गटातटाच्या राजकारणाबाबत प्रश्न विचारल्यानंतर गट स्थापन करू नका, मी फक्त भारतीय जनता पार्टीच्या गटाबद्दलच बोलेन असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले। यासाठी मणी देशमुख साहेबांचं नाव पुढं होतं, मात्र एक गोष्ट ही सुद्धा तुम्हीच भरवली। मी भारतीय जनता, मी तुम्हाला परत सांगतो ही व्यासपीठ नव्हतं, पण तुम्ही असं काय तुमचा त्या काय ती पुरस्काराचं तुम्हाला इंटरेस्ट नाही। मला असं वाटतंय की मी माझ्यावरती भारतीय जनता पक्षाचे संस्कार, भारतीय जनता पक्षाचं धोरण माहिती आहे मला आणि मी त्या धोरणाप्रमाणे वागायचा प्रयत्न करतो। मी कधीच माझ्या परिवारासाठी आज तागायत मी उमेदवारी मागितलेली नाही। मी जो पण प्रवाहात आहे तोपर्यंत मी माझ्या परिवारासाठी उमेदवारी मागणार नाही। जिल्हा परिषद असो, महापालिका असो किंवा विधानसभा असो, ही आमच्या भारतीय जनता पक्षाचे संस्कार आहेत, हे धोरण आहे, त्या धोरणाप्रमाणे मी चालायचा प्रयत्न करतो। मला दिला ती मी जबाबदारी पार पडतो, समोरच्याने काय करावं हे मला काय माहिती, ती पक्ष नेतृत्व बघत असताना आपल्याला काय करावं। तुमच्या कार्यकर्त्यांसाठी काय कॉपची मागणी केली का? कार्यकर्त्यांसाठी शशी थोरात म्हणा, XYZ, ते नेमकं काय झालं नाही? एक गोष्ट आहे, 10 सीट आहेत, 100 लोक असतात। आता मला सांगा, ज्योतिताई वाघमारेंना खासदारकी केलं, किती इच्छुक होते? प्रत्येकाचं कोणतरी असेलच ना, नेतृत्व असतेच ना। शेवटी नेतृत्वाला सुद्धा सर्व समीकरण बसवायचं असतं। तुम्हीच परत सोशल इंजिनिअरिंग जमत नाही, असंच केलं, जवळच्यालाच दिलं, कसंही केलं तर तुम्ही थोडा घालताच त्याला। आम्ही असं ऐकलं की शशी थोरातनी म्हणजे आपल्याला सांगितलं किंवा इतर दक्षिण भाजपला सांगितलं की बाबा माझं होत असलं तर मी फॉर्म भरतो, नाहीतर नाही भरत। त्याला फॉर्म भरायला सांगितलं, माझं त्यांचं झालं नाही। एक गोष्ट आहे की प्रत्येक इच्छुक कार्यकर्ते 100 आहेत, प्रत्येक जण इच्छुक राहायचं। जो कार्यकर्ता पक्षाचं काम करतो तो महत्त्वाकांक्षी असला पाहिजे, महत्त्वाकांक्षातून त्यांना अपेक्षा व्यक्त केलेली असती, आम्ही सगळ्याची छाननी करून देतो।
नाही नाही बापू विषय जर तुम्ही कार्यकर्त्यांना संधी मिळाली पण याच्यामध्ये निवडताना हे सगळं झालं कार्यकर्ते आहेत का वर्षांनी चालू केलं सगळे जर तुम्ही नाव मी परत सांगतो त्याच्यात निवडणुकीत कुठेही निकष कसे आहे की बाबा कधी निवडून येत नसल असाही असू शकतो, कधी जातीचं समीकरण घालायचं असतं ते पण अँगल असू शकतो, अनेक वर्षापासून काम केलं असतं ते पण समीकरण घातलेलं असतं. शेवटी अनेक समीकरण आहेत ती, असं काय नाही. तुम्ही ही प्रेस सोडून त्या प्रेसला का गेला म्हणलं काय सांगा ना, काय तापच आहे नोकरीचा भाग आहे हा सगळा तोच भाग असतो, फक्त व्यवस्था बदलते बाकी काय. पक्षाचा भाग आहे हा नोकरी आहे. आणि व्यवस्थेचा भाग आहे सगळीकडे काय असतं. बरं आता जिल्हा